पिंपरी चिंचवड शहरात बंदी असलेला गांजा आणि पतंगाचा मांजा हे दोन्हीही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती समोर येते। अशा काही घटना समोर आल्यानंतर ही माहिती तुमच्यासोबत शेअर करणं मला गरजेचं वाटलं। पण तुम्ही म्हणाल की निवडणुकीच्या धामधुमीत ही माहिती तू आम्हाला का देतोय? कारण ही माहिती किंवा ह्या बाबी दोन्हीही सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या, जीवावर बेतणाऱ्या बाबी आहेत आणि या दोन्ही बाबींकडे पोलिसांचं दुर्लक्ष आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। नमस्कार, मी गोविंद आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या गांजा जे आहे त्याच्या तस्करीचं प्रमाण वाढलंय। याची एक साधी आकडेवारी मी तुमच्या समोर ठेवतोय। पिंपरी चिंचवड पोलीस दलाचं जे अंमली पदार्थ विरोधी पथक आहे त्यांनी मागील वर्षात नोव्हेंबर पर्यंत केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 550 किलो गांजा जप्त केलाय। 81 आरोपी विरोधात कारवाई केली आणि या जप्त केलेल्या गांजाची किंमत आहे 3.5 कोटी रुपये। त्यामुळे शहरातल्या विविध भागात असा शेकडो किलो गांजा येतो कुठून हा खरा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला असताना पुणे पोलिसांनी ऑपरेशन अलख निरंजन राबवत पिंपरी चिंचवड मध्ये छापेमारी केली। पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या हद्दीत असलेल्या आणि अतिशय उच्चभ्रू जिथे IT अभियंते राहतात, IT नगरी म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या हिंजवडीमध्ये एक छापा टाकला आणि तिथे अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली। या माहितीनुसार जी आत्ता आपण दृश्य बघता आहात त्या दृश्यामध्ये काही तरुण एक फ्लॅट भाड्याने घेतात आणि त्या फ्लॅटमध्ये गांजाची शेती करतात। ही दृश्य अतिशय बोलकी आहेत की इथे गांजा किती मोठ्या प्रमाणात विकला जातो। AI माध्यमातून त्याचबरोबर यूट्यूबवर व्हिडिओ बघून या तरुणांनी घरातच अशा पद्धतीची गांजाची शेती केली, ज्याला ओजी कुश म्हणून ओळखलं जातं, आणि अंमली पदार्थांची तस्करी जी आहे ते त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला। मात्र पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ऑपरेशन अलख निरंजन मार्फत इथे छापा टाकून हे सगळं रॅकेट उद्ध्वस्त केलं। अर्थातच यांचा संबंध आंतरराष्ट्रीय टोळीशी होता हे आता समोर आलेलं आहे। मात्र याहूनही धक्कादायक बाब, जेवढा गांजा आपल्या जीवितासाठी हानिकारक आहे तेवढाच पतंगाचा मांजा देखील आपल्या जीवावर बेतणारा आहे। आणि त्यामुळे राज्य सरकारने कायदा करत ज्या मांजावर बंदी आणली होती, ज्या मांजावर बंदी आणली होती पतंगाच्या, तो नायलॉन मांजा, चायनीज मांजा, जो मांजा बनवत असताना त्यामध्ये काचेच्या चुऱ्याचा वापर केला जातो, तो मांजा देखील पिंपरी चिंचवड शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये उपलब्ध आहे। नवे त्याचे देखील दृश्य आता तुम्ही या स्क्रीनवर बघता आहात। एक पतंग कापलेल्या अवस्थेत, कटलेल्या अवस्थेत जेव्हा खाली कोसळतो तेव्हा त्या पतंगासोबत असलेला हा मांजा एक तरुण जमा करताना दिसतो आहे। अर्थातच अशाच मांजा दुचाकी स्वारांच्या गळ्यात अडकून गळा कापून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याच्या 2 पेक्षा अधिक घटना याच शहरात घडल्या होत्या। लहान मुलं या काचेरी मांजामुळे जखमी झाल्याच्या घटना देखील या शहरात समोर आल्या आहेत। त्याचबरोबर पक्ष्यांचे पंख कापल्याचे किंवा त्यामध्ये ते अडकून पडल्याच्या घटना देखील आपण वेगवेगळ्या दृश्यांमध्ये पाहिल्या असतील। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात गांजा आणि मांजा जो सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतणारा आहे तो सहज उपलब्ध होत असेल तर या शहरातले पोलीस, कायदा सुव्यवस्था राखणारे पोलीस नेमकं करतात तरी काय हा प्रश्न निर्माण झाला आहे। अर्थातच या बाबी पोलिसांना कळाव्यात यासाठी पोलिसांनी रस्त्यावर असणं गरजेचं आहे। व्हिजिबल पोलिसिंग त्यांच्याकडनं होणं अपेक्षित आहे। मात्र या शहरातले पोलीस आपल्या कॅबिन सोडून बाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे अशा पद्धतीनं अवैध किंवा बंदी असलेल्या बाबी गोष्टी सर्रास विकल्या जातात, जे सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात। दुसरीकडे जर बघायला गेलं तर आता मकर संक्रांत आलेली आहे, अनेक विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत। अशा काळात पतंगबाजी करणं हा सगळ्यांचा एक छंद असतो, मात्र
पतंग उडवत असताना त्याला लावला जाणारा मांजा हा साधा असावा, तो नायलॉन किंवा चायनीज ज्याला काचेरी मांजा म्हणतो तो नसावा असा नियम आहे. आणि तो कुणी वापरला तर त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची इशारा देखील पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिलेला असतानाही अशा पद्धतीनं गांजा विकला जातो, तो पतंगबाजीमध्ये वापरला जातो. त्यामुळे इथे सामान्यांनाही आता कायद्याची भीती, पोलिसांचा धाक जरब उरली नाही का हा प्रश्न निर्माण झालाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पद्धतीनं गांजाची तस्करी होते, ज्याची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली, ती केवळ अंमली पदार्थ विभागाकडे उपलब्ध असलेली आकडेवारी आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये 21 पोलीस स्टेशन येतात आणि या पोलीस स्टेशन मार्फत अंमली पदार्थ विरोधी किती कारवाया झाल्या त्याची आकडेवारी समोर आली तर तुम्ही चक्रावून जाल. तुर्तास हेच सांगायचं आहे की आपल्याला सतर्क आणि सावधान राहायचं, कारण की या दोन्ही बाबीमुळे म्हणजे गांजामुळं आणि त्याचबरोबर मांजामुळं जर सगळ्यात आधी कोणी बळी पडणार असेल तर तो आहे या शहरातला तरुण. आणि त्यामुळे सतर्क राहा, सावधान व्हा, एवढंच या व्हिडिओ मार्फत आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद.